सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण बघतोय आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं विविध ठिकाणी आयोजन केलंय, परंतु हा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे। कारण लिटल सनशाईन प्री स्कूल या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या अंतर्गत एका विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघत असाल तर अगदी जे प्री स्कूलचे विद्यार्थी असतात त्यांना आता इथे स्क्रीनिंगद्वारे नॉलेज दिले जाते आणि ही काहीतरी एक वेगळी कन्सेप्ट आहे जी आपल्याला प्रथमच बदलापूर शहरात पाहायला मिळते। रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या अंतर्गत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम बदलापूर शहरामध्ये होत असतात, परंतु हा असा कार्यक्रम देखील होत आहे, असा उपक्रम देखील होतोय जो येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा बेस जो आहे तो चांगला करण्यासाठी मदत होईल। आणि नेमका या विशेष उपक्रम काय आहे, आपण आता रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष प्रेसिडेंट आपल्यासोबत असणार आहे, अनेक सदस्य आहे, सगळ्यांशीच आपण संवाद साधणार आहोत। अध्यक्ष आपल्यासोबत असणार, त्यांच्याशी बोलूया आपण अमोलचे। काय सांगाल आज या विशेष उपक्रमाबद्दल? काय माहिती? नमस्ते मॅडम, सर्वप्रथम सर्व बदलापूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने सार्थ म्हणजे डिस्ट्रिक्ट थ्रस्ट एरियामधला ओरल अँड मेंटल हेल्थ मधील हा एक उपक्रम आहे की मेंटल हेल्थ चेकअप करण्यासाठी च्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने ऑटिझम स्क्रीनिंग म्हणजे सोमग्नता, विद्यार्थ्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सोमग्नता वाढत आहे आणि त्याची कारणे काय आणि त्याचं डिटेक्शन करण्यासाठी आम्ही हे ऑटिझम स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केलेला आहे। रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया हा कॅम्प जो आहे तो प्रत्येक महिन्याला प्रत्येक 2 शाळेवर राबवणार आहे, 15 दिवसातून एकदा आणि दुसऱ्या 15 दिवसातून एकदा। त्यामुळे मी बदलापूरमधील सर्व नर्सरी ज्या चालवणारे चालक आहेत त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून रोटरी क्लबचा जो हा उपक्रम आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातून जो उद्याचं भविष्य जो आहे विद्यार्थी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं सोपं म्हणजे होईल। या कार्यक्रमासाठी आमचे डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल, जिल्हा प्रांतपाल रोटरी निलेश जेवण सर आलेले आहेत। त्यांचा हा उपक्रम हा त्यांचा खूप मनापासून आणि त्यांनी प्रेरणेतून तयार केलेला हा उपक्रम आहे आणि तो उपक्रम आम्हाला इथे राबवताना आम्हाला खूप आनंद होत आहे। त्याबद्दल सरही तिथे प्रत्यक्षात उपस्थित राहिले, ते ठाण्यावरून इथं आलेले तर सर आपले आभार, धन्यवाद। डॉक्टर निलेश सर आपल्यासोबत असणार आहे, त्यांचे संवाद साधूया। काय सांगाल या उपक्रमाबद्दल? पहिले तर पुन्हा मी सुद्धा बदलापूर वासियांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचा औचित्य साधून जे आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने हे शिबिर ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी विशेष कौतुक व्यक्त करतो। त्याचं कारण त्यांनी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे स्वमग्नता हा भाग आम्ही सार्थ ह्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट ऑफ थ्रस्ट एरिया म्हणजे विशेष एरिया ज्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत का, आता त्या प्रश्नाचं उत्तर देतो। कारण आपण पाहतोय की ऑटिस्टिक चाइल्ड म्हणजे ज्यांच्यामध्ये स्लो म्हणजे त्या पद्धतीचं त्यांचं संगोपन व्हायला पाहिजे, पण असं होत होतं की आपल्याला पेडियाट्रिशियनकडे गेले अशा शाळेतल्या टीचर्सनी जरी सांगितलं तरी पालकांचं त्याच्यावर तेवढासा विश्वास बसायचा नाही किंवा ते डिनायल मोडमध्ये जायचे की माझ्या मुलाला ऑटिझम असू शकतो, तो स्लो लर्नर असू शकतो, त्याचा अटेन्शन स्पॅन डिसऑर्डर आहे, त्याला असं सगळ्या ज्या काही गोष्टी तो स्पेक्ट्रम आहे। पण नेमकं मग यांना सांगायचं कसं, कन्व्हिन्स कसं करायचं, तर आता गेट सेट अर्ली हा ऍप आहे। गेट सेट अर्ली या ऍपमुळे तंत्रज्ञानाच्या जोरावर काही त्यांनी इंडिकेटर्स तयार केलेले आहेत आणि त्या इंडिकेटर्स हे जे तुम्हाला दिसत आहेत त्या स्क्रीनवर सुद्धा तो मुलगा नेमका कुठल्या गोष्टीवर बघतोय आणि त्या पद्धतीने त्याचं सोशल बिहेवियर पॅटर्न नॉर्मल असणार आहे का, त्याचं अटेन्शन स्पॅन नॉर्मल असणार आहे का, त्यामुळे तो नॉर्मल पद्धतीने ज्या आपण गोष्टी ऐकतो समजतो तशा पद्धतीच्या लाईन ऑफ स्कूलिंग मध्ये योग्य आहे का, त्याला विशेष वेगळ्या प्रकारचं आपल्याला स्किल सेट मॅनेजमेंट ह्या दृष्टिकोनातून त्याला टाकायला हवं। याला ना पालकांना डायरेक्टली टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपल्याला रिपोर्ट देता येण्यासारखं आहे। अँड गेट सेट अर्ली म्हणजे त्याचा अर्थ काय, ऍपचं नाव पण इतकं सूचक आणि योग्य ठेवलेलं आहे की अर्ली 1.5 वर्षाच्या मुलाला ती गोष्ट आता आपल्या लक्षात आली तर तुझ्या लक्षात येईल की आपल्याला त्यांना इतक्या लवकर तयार करता येईल त्यांच्या स्ट्रीमसाठी की त्या पद्धतीचं लर्निंग तुम्हाला जे म्हणाली त्याप्रमाणे एज्युकेशन हा भाग म्हणजे आपण जे पाहतोय त्या पद्धतीचं मेन स्ट्रीम एज्युकेशन आहे असं नाही, त्यांना त्या पद्धतीचं त्यांचं स्किल सेट लर्निंग का तो दुसरा टप्पा असणार आहे या सगळ्या गोष्टींचा आणि त्या पद्धतीचं त्यांच्या आपले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळणार। जे डॉक्टर्स पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याकडे जेव्हा हे सांगितलं जातं आणि त्यांना जेव्हा सांगण्याची वेळ येते की आमच्या मुलाला नक्की झालंय काय आणि त्याची काय चिन्ह आहेत, त्याची काय इंडिकेटर्स आहेत का, त्याचं ऑथेंटिक आपल्याला रिपोर्ट देता येण्यासारखं आहे। त्यामुळे मला खूप आनंद आहे की सार्थ असं आम्ही या प्रोजेक्टचं नाव ठेवलं होतं जेव्हा मी
सगळ्या डिस्ट्रिक्टभर हे सांगत होतो की आपल्याला यासाठी करायचंय आणि त्याची खूप चांगली सुरुवात आज स्वातंत्र्यदिनी बदलापूर इंडस्ट्रियल एरिया या क्लबनी केलं. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि मनापासून समाधान व्यक्त करतो. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर डॉक्टर निलेश सर म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. त्यांची आपण संवाद साधूया. काय सांगाल अधिक माहिती काय? नमस्कार, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बिंग अ पिडियाट्रिशियन मी सांगेन की आपल्या गावामध्ये बदलापूरमध्ये ऑटिझमचे खूप सारे पेशंट्स आहेत, खूप सारी मुलं येतात आणि त्या मुलांच्या पालकांना याची जाणीव करून देणं आणि त्यासाठी पुढे त्यांना गाईड करणे फार डिफिकल्ट होतं. पण ह्या टेस्टचा एक खूप छान फायदा म्हणजे एक ते 1.5 वर्षापर्यंत एक डिजिटल स्क्रीनिंग करून आपल्याला त्यांचा एक स्कोअर काढता येतो. त्या स्कोअरने आपल्याला आयडिया येते की मुलांचा प्रॉब्लेम कितपत आहे आणि आपल्याला कितपत गरज आहे पुढे ॲक्टिव्ह राहायची. सो ह्या टेस्टने हा खरंच खूप फायदा होणार आहे आणि अर्ली स्क्रीनिंग झालं, अर्ली टेस्ट झालं, अर्ली डायग्नोसिस होईल, मुलांना अर्ली थेरपी करता येईल. मेंदूची वाढ पहिल्या 2-3 वर्षात मॅक्झिमम होते. त्याच पिरियडमध्ये जर आपण निदान केलं आणि काही थेरपी दिली तर फायद्याची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो आईवडिलांना, बरेचदा आईवडील येतात डॉक्टरची CBC टेस्ट करा, ह्या टेस्ट करा, त्या टेस्ट करा. ह्या टेस्ट जसा करा तसे बुद्ध्यांकाची टेस्ट करणं, बुद्धीच्या वाढीची टेस्ट करणं तितकंच गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टीला सिरियसली घ्यावं. मी म्हणेन बदलापूरमध्ये रोटरी क्लबच्या थ्रू आपण कॅम्प आम्ही हा घेतोय, त्याचा मॅक्झिमम मुलांनी फायदा करून घ्यावा. स्पेशली जी 1-1.5-2 वर्षाची मुलं आहेत त्यांनी लवकरात लवकर हे स्क्रीनिंग टेस्ट करून घ्यावी. जर काही थोडासा प्रॉब्लेम असेल त्याला लवकर ट्रीटमेंट देणं सोपं पडेल. थँक्यू सो मच. तर आता आपण बघितलं की रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष आणि सगळे सदस्य वगैरे आपल्याशी संवाद साधलेला आहे, माहिती दिली अधिक आपल्याला. तर आता आपल्यासोबत लिटल सनशाईन प्री स्कूलच्या सर्व असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय सांगाल, काय माहिती द्याल आज? ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल रोटरी क्लब आणि सरांचं आमचं थँक्यू की आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली. त्यांनी या स्कूलमध्ये त्यांनी स्क्रीनिंग कॅम्प फ्री ऑफ कॉस्ट दिला. जो आम्ही आता हे वर्ष आमच्या 10 इयर्स आमच्या स्कूलला कम्प्लीट झालंय. ह्या वर्षामध्ये एवढ्या वर्षामध्ये आम्ही मुलांना बघतोय की आमच्यात बरीच मुलं मिळतात. पण आम्ही पॅरेंट्सला सांगतो की तुमच्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऑटिझमचा इश्यूज आहे, पण तेवढे अवेअर नाही होत पॅरेंट्स. तर त्याच्यामुळे की हा एक बेनिफिट आहे जो सरांनी आता रोटे सरांनी मुलांनी केला आहे की जेणेकरून की त्या स्क्रीनिंगमुळे पॅरेंट्सला पण कळेल की हा आपला प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर सोल्युशन मिळून जाईल. हे मेन चांगलं कार्य केलं सरांनी सगळ्यांनी आणि थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. थँक्यू सर, आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर तुम्हाला जो काय निकाल मिळाला तुम्हाला तर त्याचं कुठेही तुम्हाला चांगलं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपल्या मुलाला जे योग्य आहे त्या पद्धतीने उलट त्याला दिशा मिळाली आहे, दॅट इज बेटर. पॅरेंट्स आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. हा. ऍज अ पॅरेंट्स काय फीडबॅक द्याल? पॅरेंट्स नाही का? ओके, ठीक आहे. सॉरी, काय सांगाल, काय माहिती? Yes, so this device is very useful for the child who have an age of 1 to 6 years. So patients who are suffer from the developmental delay and who has the symptoms of autism spectrum disorder. So this device gives the very objective result. So because of the objective result, patient will be confirmed with their child. Their child is how much severe, and this device gives the percentage wise and objective wise gives the result instantly. Thank you. थँक्यू सो मच. काय सांगायचं बोला की आज? हे डिव्हाइस जे आहे ना मॅडम, इंटरनॅशनली एक्सेप्टेड आहे. डॉक्टर कॅरेन पियर्स त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि 20,000 किड्सवर त्यांनी हे एक्सपिरियन्स केलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी फर्स्ट टाइम इंडिया बटरफ्लायने पेटेंटेड हे बटरफ्लाय गेट सेट अर्ली डिव्हाइस आम्ही इंडियामध्ये आणलं आहे. आमच्याकडेच आहे फक्त हे डिव्हाइस. थँक्यू. सध्या आपण बघतोय की रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया खरं तर रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने मिळाल्यामुळे आम्हाला आणखी उत्साह आला आणि काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट सरांनी पण सांगितलेला आहे की हा प्रोजेक्ट एवढा नाही आवडलेला आहे की हा जास्तीत जास्त मोठा तर असं सांगितलेलं आहे. आम्ही सगळे ऑलरेडी आमचे क्लबची सगळी माणसाची तयार आहेत सर. पण 3 विचार आम्ही घेऊ. आता तुमचाच आम्ही तुमचं स्वागत करतो बदलापूर. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर आमच्या अधिकाऱ्यांची
बदलापूरमध्ये राहण्यामध्ये याचबरोबर शाळेतर्फे आपलं लिटल सनशाईन प्री स्कूल ही शाळा चालवणाऱ्या दोन्ही महिला आहेत. छोटीशी सुरुवात पण आज एक मोठ्या याच्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि रोटरी क्लबच्या अंतर्गत हा छान असा उपक्रम जो आहे तो आज इथे राबवला गेलाय. साहिल हसमी शिवम कार्तिक दुबे येतात. मॅडम तुम्ही रमाकांत यादव कसं वाटलं तुम्हाला आज या ठिकाणी? पॅरेंट्स आहेत ना, हा. मुलांना कसं वाटलं आज खायला? हा खूप छान वाटलंय आणि ह्यानी ऍटलीस्ट एवढं तरी समजतं की आपले मुलं कसे टीव्ही बघतात किंवा त्यांना काय परिणाम होतो त्याचा आणि पुढे जाऊन त्याचं कसं आम्ही त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. हो, बराच बेनिफिट होतो. थँक्यू सो मच. काय माहिती द्यायला आज तुम्हाला कसं वाटलं? आज कोण आहे तुमचा मुलगा मुलगी? हा, माझी मुलगी आहे इथे आणि डॉक्टरांशी बोलून म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांना ऑटिझम नाहीये, पण नक्की काय केलं जातं, कसं होतं, कुठे मुलं काय बघतायत, कोणाकडे लक्ष देतात, त्यानुसार त्यांचं आपल्याला समजतात. बाकी गोष्टी समजतात की मुलं कसे आपल्याला रिस्पॉन्स देतात, कसे ते बिहेवियर पुढे त्यांचं कसं असणार आहे. हो हो, बरोबर बरोबर. थँक्यू. कसं वाटलं आज? खूप छान वाटलं. चेकिंग करून आली मी आतून. थोडंसं हो याच केलं. थोडं प्रॉब्लेम बोलतात ते की जरा स्क्रीनचा तो थोडासा हे आहे, पण होईल प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. हा. मी अटेंड नाही केले काय मॅडम. केलं ना अजून? ठीक आहे. करायचंय? करणार आहे. करणार आहे. कोणाला करायचं, त्याला की तुम्हाला? बाबू. तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या. आपण कुठे आहे आपण लोकेशन बघूया. थँक्यू. थँक्यू. बदलापूर ईस्टला आपण आलेलो आहोत. राऊत चौक याच ठिकाणी आणि राऊत चौकामध्येच तुम्हाला ट्रायडेंटची बिल्डिंगच्या एक्झॅक्टली बाजूला मोरे मंगल कार्यालयाच्याच जवळ आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे लिटिल सनशाईन प्री स्कूल. आणि या प्री स्कूलमध्ये चांगलं शिक्षण जे आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुम्हाला मिळणार आहे. वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असते. तर लवकरात लवकर तुम्हाला जर कधी इन फ्युचर ऍडमिशन करायचं असेल तुमच्या मुलांचं तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. बघत राहा आपल्या